कुंभ राशी पुढील 7 दिवसात बंद नशिबाचे कुलूप उघडणार. एका सत्याचा होणारा उलगडा. मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपल्याला असे वाटते की सगळे मार्ग बंद झाले आहेत, पण नेमकी त्याच वेळी नियती आपल्यासाठी एक सोनेरी दरवाजा उघडून ठेवते. येणारा काळ तुमच्या आयुष्यात काहीतरी असाच मोठा चमत्कार घडवून आणणार आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे जातक असाल तर आपल्या भविष्याबद्दल, प्रगतीबद्दल चिंतित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच एक केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे एक मार्गदर्शन ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही न थांबता नक्की पहा. मित्रांनो, जर तुमचा आपल्या लाडक्या शनिदेवावर, कर्मफळदात्यावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ता या चॅनलला, या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करू शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी 15 ते 21 जून हा काळ ग्रहांच्या काही अशा महाग विचारांचा साक्षीदार ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पूर्ण आठवड्यात ब्रह्मांडात खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत, ज्याचा थेट अत्यंत गहिरा प्रभाव तुमच्या दैनंदिन जीवनावर पडणार आहे. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे ग्रहांचा राजा सूर्यदेव 15 जून रोजी वृषभ राशीतून बाहेर पडून आपल्या मित्र ग्रहाच्या म्हणजेच बुध देवाच्या ग्रहात प्रवेश करणार आहे. मिथुन राशी म्हणजे आधीपासूनच बुद्धीचा कारक बुध विराजमान आहे, त्यामुळे तिथे अत्यंत शुभ आणि शक्तिशाली अशा बुधादित्य राजयोगाची निर्मिती होत आहे. तुमच्या कुंडलीतील अत्यंत महत्त्वाच्या घरात म्हणजे पंचम भाव तयार होणार आहे. इतकेच नाही तर या बुधादित्य योगाची थेट दृष्टी तुमच्या लाभस्थानावर म्हणजे 11व्या घरावर पडणार आहे. या अद्भुत ग्रहमानासोबतच 16 जून रोजी पराक्रमाचा कार्यक्रम कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. 18 जून रोजी गुरुपुष्य नक्षत्राचा महासंयोगी आणि 21 जून रोजी मंगळ ग्रहाचे वृषभ राशीत भाषांतर होईल. या सर्व मोठ्या बदलांमुळे तुमच्या आयुष्यात एक असा महत्त्वाचा संकेत मिळणार आहे, त्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता. हा काळ तुमच्यासाठी बुद्धिमत्ता आणि संयमाची कठोर परीक्षा घेणारा ठरेल. जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर कितीतरी पटीने बऱ्याच वर्षानंतर तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली घराची कामे, मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यांना दिसेल. जर तुम्ही नवीन जमीन घेण्याचा विचार करत असाल किंवा जुन्या मालमत्तेचे सोडवून पाहत असाल तर या आठवड्यात त्या संदर्भातील सर्व मार्ग मोकळे होतील. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ बॅचेस यांचे मार्गदर्शन या काळात तुमच्यासाठी एखाद्या संजीवनीसारखे काम करेल. पण कुंभ राशीच्या जातकांनो, येथे एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवा की या काळात कोणाच्याही गोष्टींवर किंवा कोणीतरी येऊन कान भरेल म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. कधी काम करणारे लोक आपली होऊ शकतात, जे आपल्याला चुकीच्या मार्गावर देखील नेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तुमच्या स्वतःच्या विवेक बुद्धीचा, स्वभावातील विनम्रतेचा वापर करून घेतलेले निर्णय तुम्हाला अत्यंत सकारात्मक आणि परिणाम देऊन जातील. जर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून रागाच्या भरात निर्णय घेतला तर स्वतःचेच नुकसान करून बसाल, कारण राग माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. त्यामुळे राग आवरून जर तुम्ही संयम ठेवला तर उत्तम भूमी सुख, वाहन सुख आणि वास्तुसुख मिळण्याचा एक प्रचंड मोठा राजयोग आहे. कुंभ राशीच्या लोकांना, जे लोक थंड वातावरणाच्या ठिकाणी राहत आहेत किंवा ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष महागात पडू शकते, त्यामुळे शरीराला ऊर्जा आणि सकस आहार देणारे पदार्थांचे सेवन करा. आर्थिक बाजूंचा विचार केला तर देवाचे गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुमाऊली तुमच्या कुंडलीच्या 7व्या घरात विराजमान आहेत. गुरुदेवांच्या या स्थितीमुळे तुम्हाला या आठवड्यात गुप्तधन किंवा अचानक धनलाभाचे संकेत मिळू शकतात. कदाचित सुरुवातीलाच तुम्हाला नशिबाची साथ कमी मिळते असे वाटत असेल, पण तुमच्या स्वतःच्या अक्कल हुशारीने, कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे उत्पन्न दुप्पट करू शकाल, याची तीळ मात्र शंका नाही. पैसा येण्याचे मार्ग अतिशय मोकळे दिसत आहेत. तुमची राशी पाहत आहे का? अत्यंत महत्त्वाची चेतावणी तुम्हाला द्यावीशी वाटते. जर तुम्ही चुकूनही कोणत्याही बेकायदेशीर कृती आहे किंवा पैसे कमावण्याच्या नादात असाल तर तिथून त्वरित मार्गे फिरा. कोणताही आर्थिक व्यवहार करताना, कागदपत्रांवर सह्या करताना 1000 वेळा विचार करा, अन्यथा कायदेशीर कचाट्यात पडून तुम्ही खूप मोठे नुकसान होईल तुमचे. आता बोलूया तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक प्रतिमेबद्दल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या लोकांशी संवाद साधताना स्वतःचे मत विचारावे लागेल. मित्रांवर किंवा कुटुंबातील सदस्यांवर स्वतःचे विचार जबरदस्तीने थोपवू नका. जेव्हा आपण समोरच्याच्या इच्छेनुसार त्याचा आदर न करता आपल्या गोष्टी त्याच्या गळ्यात मारतो, तेव्हा आपली वर्षानुवर्षाची कमावलेली प्रगती आणि प्रतिमा मलिन होते. त्यामुळे नातेसंबंधामध्ये आदर आणि मोकळीक ठेवा. काही लोक व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत सोन्याचे दिवस घेऊन आला आहे. व्यापार भावाचा स्वामी त्रिकोण घेण्यात गेल्यामुळे आणि व्यापाराचा मुख्य कारक बुधदेव सूर्यासोबत बुधादित्य योग बनवत आहे. व्यापार भावाचा स्वामी त्रिकोण घेण्यात गेल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासूनची आर्थिक मंदी होती, त्यातून तुम्हाला कायमची सुटका मिळणार आहे. बाजारात तुमच्या नावाची प्रशंसा होईल. तुमचे व्यवस्थापन पाहून लोक थक्क होतील. हा काळ तुमच्या सर्व जुन्या आणि आर्थिक नुकसानीची भरपाई करून देणार आहे. नशिबाची जणू काही अशी
आता साथ लाभेल की तुम्ही कमी मेहनतीतही तुम्हाला अत्यंत उच्च कोटीचे आणि शुभचिन्ह पाहायला मिळतील. विशेषतः जे लोक सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेतात, सरकारी योजनांशी संबंधित व्यवसाय करतात किंवा ज्यांचा स्टेशनरी पुस्तके संबंधित व्यवसाय आहे त्यांना प्रगती अफाट आणि प्रचंड आर्थिक प्रगती वाढताना दिसेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम आणि प्रगतिकारक आहे. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या प्रचंड कष्टाचे गोड फळ आता परीक्षांच्या निकालाच्या रूपाने तुमच्या पदरात पडणार आहे. आता बोलूया तुमच्या लव्ह लाईफ आणि प्रेमसंबंधाकडे. तुमच्या मनात एखाद्या खास व्यक्तीबद्दल भावना असेल तर त्या व्यक्तीची तक्रार करायला मनात एक अनामिक भीती किंवा संकोच वाटत असेल तर हा संकोच बाजूला सारण्याची वेळ आता आली आहे. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि मनातील भावना व्यक्त करा. तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. मात्र जे लोक नुकतेच नवीन प्रेमसंबंधात अडकले आहेत त्यांच्या लव्ह लाईफमध्ये शांतता किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. हे संबंध तुमच्या अपेक्षेप्रमाणे सुखद नसतील तर काळ नेहमी बदलत असतो. प्रियकर प्रेयसीच्या अचानक एंट्रीमुळे तुमच्या मानसिक शांततेचा भंग होऊ शकतो. तिथे स्वतःला सांभाळा. पण कौटुंबिक आणि वैवाहिक घरात एखादी धार्मिक कार्य, सत्यनारायणाची पूजा किंवा एखादा कार्यक्रम पार पाडणे जोडीदारासोबतचे संबंध अतिशय प्रेमाचे होतील. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या तीर्थक्षेत्राला किंवा धार्मिक पर्यटनाला भेट देण्याची जास्त शक्यता आहे, ज्यामुळे मनाला प्रचंड शांतता मिळेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, संपूर्ण आठवड्यात अधिक शुभ आणि सकारात्मक बदल बनवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आध्यात्मिक उपाय नक्की करा. या आठवड्यात दररोज तुम्हाला 11 वेळा हनुमान चालिसाचे मनोभावे पाठ करा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडथळे आणि शत्रूंचा नाश करेल आणि तुमच्या प्रगतीचा खरा मार्ग मोकळा होईल. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती लाभो हीच शनिदेवांच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.